झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापुरातील शाहू महाराजांनी आपल्या मुलांच्या स्मरणार्थ बांधलेला प्रिन्स शिवाजी हॉल करवीर नगर वाचन मंदिरातील संचालक मंडळाने संगनमताने पाडलेला आहे। त्यामुळे कोल्हापुरातील नागरिक चांगले संतापले। राजश्री शाहू महाराजांनी आपल्या वाढदिवसादिवशी लोकार्पण केलेल्या प्रिन्स शिवाजी हॉल या ऐतिहासिक वास्तूबद्दल कोल्हापूरकरांना काय वाटतंय हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या मुलाच्या नावाने बांधलेला प्रिन्स शिवाजी हॉल जो आहे तो कोल्हापुरातल्या करवीर नगर वाचन मंदिरातील संचालकांनी संगनमताने पाडून टाकलेला आहे। आपण बघू शकतो की याच ठिकाणी ती जी पुरातन वास्तू होती ती वास्तू पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली दिसते। रिनोव्हेशनच्या नावाखाली या ठिकाणची ही वास्तू पूर्णपणे हटवण्यात आलेली आहेत। ह्या वास्तूबद्दलची जी कोल्हापूरकरांची आस्था आहे ती वेगळ्या पद्धतीची होती, कारण शाहू महाराजांनी स्वतः ही वास्तू बांधून घेतली होती। या वास्तूचं महत्त्व काय आहे किंवा स्वरूप काय आहे किंवा या वास्तूबद्दल कोल्हापूरकरांच्या भावना काय आहेत आपण विचारूयात। आपल्यासोबत आहेत कोल्हापुरातले काही नागरिक आहेत, त्याचबरोबर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की ही जी वास्तू आहे कुठलाही विचार न करता करवीर नगर वाचन मंदिरातल्या संचालकांनी संगनमताने काढून टाकलेलं आहे, याचं वास्तूचं महत्त्व काय आहे, साधारण कधी बांधलेले आहे? राजश्री शाहू महाराजांचे जे प्रिय पुत्र होते प्रिन्स शिवाजी, त्यांचं निधन 1918ला पिग स्टिकिंग करताना झालं। शाहू महाराजांना अत्यंत दुःख झालं आणि शाहू महाराजांनी भास्करराव जाधव की ज्यांनी शिवरायांचं जन्मस्थान सुद्धा नंतर जीर्णोद्धार करून घेतला, ते भास्करराव जाधव कोल्हापूर नगरपालिकेचे एक्झिक्युटिव्ह होते, त्यांना आदेश दिला आणि आपल्या पुत्राच्या स्मरणार्थ त्यांनी या ठिकाणी प्रिन्स शिवाजी हॉल बांधून घेतला। अशा प्रकारच्या अनेक वस्तू कोल्हापुरामध्ये आहेत, ज्या अनेक म्हणजे वास्तूंना धक्का लावला जातोय, त्या कुठल्या स्वरूपात धक्का लावला जातो किंवा कशा पद्धतीनं विध्वंस करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचा? राजश्री शाहू महाराजांच्या आठवणी या शाहू नगरीतनं पुसून टाकाव्यात की काय असं एक षडयंत्र रचलं गेलं की काय, अशा पद्धतीनं शाहू महाराजांच्या आणि त्यांच्या संबंधित वास्तूंचा विनाश आणि पूर्णपणे असं पाडून टाकण्याचं काम या कोल्हापूर नगरीमध्येच चालू आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।